भारताची फुलराणी सायना नेहवालनं जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक दिली आहे। इंडोनेशियाच्या पाणित्रीवर 21-17, 21-17 असा विजय मिळवत तिने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे। याआधी क्वार्टर फायनलमध्ये सायनानं चीनच्या वांग यिहान हिच्यावर 21-15, 19-21, 21-19 असा विजय मिळवून खळबळ उडवून दिली होती। कारण चीनची वांग यिहान ही 2011 सालची ऑलिम्पियन चॅम्पियन असताना सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता। आता सायनानं फायनलमध्ये धडक दिल्यानं भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्यात। दहीहंडीबाबत सरकारची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप संघर्ष दहीहंडीचे आयोजक आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। दहीहंडी मंडळासोबत सध्या आयोजक नेत्यांची बैठक सुरू आहे, ज्यामध्ये जितेंद्र आव्हाड, सचिन अहिर, संजय निरुपम यांच्यासोबत दहीहंडी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित आहेत। गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा मिळाला असला तरीही 12 वर्षाखालच्या मुलांना नो एंट्री शिवाय 12 ते 18 वर्षादरम्यानच्या गोविंदाचे इन्शुरन्स काढणं मंडळांना अनिवार्य करण्यात आलं आणि त्यामुळेच आयोजक खवळलेत। गिर्यारोहण आणि क्रिकेटमध्येही लोक मृत्युमुखी पडतात, मग केवळ गोविंदा पथकांवरच विम्याची जबाबदारी का, असा सवाल मंडळांनी उपस्थित केलाय। श्रीलंकन खेळाडू कुमार संगकारा निवृत्त झालाय। आज झालेल्या भारत विरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर कुमार संगकाराने निवृत्ती घेतली आहे। आजच्या पहिल्या कसोटीत सामन्यात श्रीलंकेची विजयश्री हीच संगकाराला निवृत्तीवेळी मिळालेली सर्वोत्कृष्ट सलामी म्हणता येईल। लडाखच्या सीमेवरही देशाचा 69वा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा झालाय। देशाच्या प्रत्येक सीमेवर आज स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण करून जल्लोषात साजरा करण्यात आलाय। दरवर्षी पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या मिठाईची परंपरा मात्र यावर्षी पाळली गेलेली नाही। भारत पाकिस्तान सीमेवर दहशतवाद्यांनी घातलेला धुमाकूळ शिवाय सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधीचं उल्लंघन पाहता यंदा मिठाई वाटपाची ही परंपरा खंडित करण्यात आली आहे। त्र्यंबकेश्वरच्या निरंजनी आखाड्याच्या वतीनं त्र्यंबकेश्वरमध्ये ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। सिंहस्थ पर्वकाळ तसंच आजपासून सुरू झालेल्या श्रावण मासाचा मुहूर्त साधत निरंजनी आखाड्याच्या वतीनं ध्वजारोहण करण्यात आलं। सकाळी पारंपरिक ध्वजाची विधिवत पूजा आखाड्याचे उपाध्याय जोशी यांच्या हस्ते करण्यात आली। षोडशोपचार पूजाविधी झाल्यानंतर ध्वजारोहण करण्यात आलं। साधू महंतांच्या 52व्या मठाचं प्रतिनिधित्व म्हणून 52 शिड्या या ध्वजाला जोडण्यात आल्या होत्या। निरंजनी आखाड्याच्या ध्वजारोहणानंतर त्यांच्या शिष्य आखाडा असलेल्या आनंद आखाड्याचं देखील ध्वजारोहण करण्यात आलं।